ही जी सायकल आहे, जी पॉवर्टीची सायकल, ही जर हा प्रॉपर इन्शुरन्स नसेल तर ह्या सायकलमध्ये लोक अडकून राहणार आहेत, आपण लोक अडकून राहणार आहोत. ओके, कारण शेवटी जर इन्शुरन्स नसेल तर हातातला पैसा मग याच्यामध्ये जो काही गुंतवणूक केला असेल तो त्याच्यामध्ये टाकायचा आजारांमध्ये. ओके, तर ही सगळी गोष्ट ही खूप एक वाईट दुष्टचक्र आहे हे. तर या दुष्टचक्रामध्ये मधून बाहेर पडण्यासाठी हा मेडिकल इन्शुरन्स हा एक कुठे ना कुठेतरी एक छोटा भाग आहे. सगळ्यात महत्वाचं तर म्हणजे की देवाने आपल्याला परमेश्वराने जी चांगली हेल्थ दिलेली आहे तिथं मेंटेन करणं ही इट शुड बी द हायेस्ट प्रायोरिटी आपली. ओके, रामकृष्ण हरी मंडळी, मी धनश्री काळे माझ्या अर्थपूर्ण ह्या चॅनलवर मंडळी तुमचं खूप खूप स्वागत करते. मंडळी, तुम्हाला तर माहिती की आपल्या अर्थपूर्ण हे जी आमची जी ऑर्गनायझेशन आहे त्याच्या थ्रू आपण अपार्ट फ्रॉम म्हणजे शेअर मार्केटचा अभ्यास, त्याचबरोबर आपण म्युच्युअल फंडचं डिस्ट्रीब्युशन आणि त्याचबरोबर म्हणजे जे काही पूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग, मग त्याच्यामध्ये तुमचे बरेचसे इन्शुरन्स येतात. मुख्य म्हणजे की आमचा फोकस असतो की तुमची टर्म पॉलिसी, कोणतीही व्यक्ती जी आहे, माझं म्हणणं आहे की कोणी तुम्ही जर तुमच्या फॅमिलीवर म्हणजे अगदी तुमचं जे कुटुंबावर एक सगळ्यात प्रत्येक व्यक्तीच्या सगळ्यात आयुष्यात जवळचं काय होतं त्याचं कुटुंब, आणि तुमच्या कुटुंबावर तुमचं मनापासून खरंच जर प्रेम असेल तर त्याच्यासाठी टर्म पॉलिसी घेणं जे आहे, कारण मी नसेल तर माझ्या कुटुंबाचं काय, हा विचार एक जे काही खरंच एक जागरूक घरातला जो कर्ता पुरुष आहे किंवा बाई आहे ती नक्कीच करते. आणि मग त्याच्यासाठी टर्म पॉलिसी असणं तुमच्याकडे अगदी महत्वाचं आहे. ओके, आणि दुसरं आहे की हेल्थ इन्शुरन्स, कारण तुम्ही कितीही सेव्हिंग केलं, कितीही इन्व्हेस्टमेंट केली, जर तुमच्याकडे प्रॉपर एक हेल्थ इन्शुरन्स नसेल तर माझं म्हणजे मी गमतीमध्ये असं बऱ्याचदा आमच्या इन्व्हेस्टर्सला सांगत असे की तुम्ही वरून भरपूर एक मोठं पोतं भरताय पण त्याला खालून मोठं भोग ठेवल्यासारखं, आणि त्याच्यामधून ते पैसे पडत जाणार आहे जर तुम्ही प्रॉपर तुमच्याकडे हेल्थ, म्हणजे कधी अचानक कुठली हेल्थ इमर्जन्सी येईल आणि काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही अशा परिस्थितीत. त्या परिस्थितीमध्ये तुमच्याकडे एक प्रॉपर हेल्थ इन्शुरन्स असणं जो आहे तो अत्यंत गरजेचा आहे. तर त्या पद्धतीने तर आता आज विषय काय आहे, तर आता हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय की आपण एक काहीतरी प्रीमियम भरतो एका कंपनीला. बरं, आता आज अजून एक गंमत अशी की 2-3 गोष्टी मी याच्यामध्ये सांगणार आहे महत्वाच्या, की पहा की हेल्थ इन्शुरन्स जो असतो, मेडिकल पॉलिसी लोक म्हणतात किंवा हेल्थ इन्शुरन्स म्हणतात, तर ही जी पॉलिसी असते ती अशा वेळी घ्यायची असते की जेव्हा तुम्हाला काहीही झालेलं नाही. म्हणजे गंमत म्हणजे मला बऱ्याचदा असे इन्व्हेस्टर्सचे फोन येतात की मॅडम जरा वडील आजारी आहेत, एखादी पॉलिसी मिळेल का, त्यांना असा असा आजार झालेला आहे. म्हणजे आता अशा वेळी मला अगदी हसू की रडवाचं त्यावेळी वाटतं की लक्षात घ्या की हेल्थ इन्शुरन्सची अशा वेळी घ्यायची गोष्ट आहे की ज्यावेळी तुम्हाला काहीही झालेलं नाही की तुमच्या पॅरेंट्सलाही काहीही झालेलं नाहीये. घ्यायची गोष्ट म्हणजे कंपनी त्याच वेळी तुम्हाला देते, कारण लक्षात घ्या की ज्या कोणी कंपन्या ज्या आहेत तिथे जसं जसं बजाज आहे, HDFC आहे, ICICI बँक, ICICI आहे, न्यू इंडिया आहे, ओरिएंटल हेल्थ इन्शुरन्स, असं बऱ्याचशा एक साधारणतः 30-40 कंपन्या ज्या आहे हेल्थ इन्शुरन्सच्या कंपन्या मार्केटमध्ये रजिस्टर्ड आहेत IRDAच्या अंडर. तर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी जी आहे ती अशाच वेळी घेणं गरजेचं की ज्यावेळी तुम्ही फिट अँड फाईन आहात. कोणत्याही या ज्या काही प्रायव्हेट कंपन्या ज्या आहेत, ओके, किंवा इव्हन सरकारी कंपन्या पण त्या केसमध्ये, तर त्या लक्षात घ्या ह्या सरकारी म्हणजे ह्या काही तुम्हाला पैसे वाटप करायला बसलेले नाहीत गव्हर्नमेंट सारख्या. तुम्हाला जर त्या बिझनेस करण्यासाठी बसलेले, दे आर प्युअर बिझनेस मॉडेल्स. ओके, ज्या कॉमन लेवलच्या लोकांना की ज्यांना कुठलाही आजार नाही अशा लोकांकडून प्रीमियम कलेक्ट करतात आणि ज्यांना गरज आहे त्या लोकांना तो एक त्यांच्या क्लेमच्या स्वरूपात ते देतात. आणि मग त्याच्यामधून जो काही मधला म्हणजे आलेला प्रीमियम आणि केलेला क्लेम याच्या जो काही मधला जो काही अमाऊंट आहे तो त्यांचा बेनिफिट असतो, प्रॉफिट असतो बेसिकली. साध्या भाषेमध्ये आपण एक बिझनेस मॉडेल म्हणून जर पाहिलं तर. ओके, म्हणजे त्याच धर्तीवर हे बिझनेस मॉडेल अस्तित्वात आलेलं आहे इन्शुरन्सचं. त्यामुळे तुम्ही हा प्रश्न विचारणंच की आम्हाला काहीतरी झालेलं आहे किंवा फॉर एक्झाम्पल 2-3 महिन्यांनी किंवा 6-1 महिन्यांनी एखादी लेडी जी असेल ती गर्भवती असेल, प्रेग्नंट असेल, तर असेही फोन येतात त्यांच्या नवऱ्यांचे की मला वाईफसाठी मला पॉलिसी घ्यायची आहे तर घेता येईल का तिची डिलिव्हरीसाठी. तर असं शक्य नाहीये. ओके, तुम्हाला जो काही पॉलिसी जी आहे ती थोडी अगोदर घेऊन ठेवावी लागते, 1 वर्ष 2 वर्ष. म्हणजे ऍक्सिडेंटल काहीही झालं तर त्या परिस्थितीमध्ये पहिल्या दिवसापासून तुम्हाला हेल्थ पॉलिसीमध्ये क्लेम मिळतो. त्याच्यानंतर बाकी डेंग्यू, चिकनगुनिया यासारखे काही आजार असतात तर त्या आजारांसाठी 30 दिवसानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये क्लेम मिळू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त लोक असेही आम्हाला लोक भेटतात की किडनी स्टोन झालेला आहे, हर्निया झालेला आहे किंवा डोळ्यांचा
मोतीबिंदू झालेला आहे आणि मग आता पॉलिसी घ्यायची. तर आपल्यापेक्षा हुशार ह्या कंपन्या आहेत, त्यांना जास्त अनुभव आहे, त्यामुळे त्यांनी हा पहिल्यांदाच रूल टाकलेला आहे की पहिल्या 2 वर्षामध्ये काही आजार दिलेले आहेत, पर्टिक्युलर आजार आहेत ते सगळ्या कंपन्यांसाठी ही सेमच यादी आहे. तर हे जे आजार आहेत ते पहिल्या 2 वर्षामध्ये कव्हर होणार नाहीयेत आणि त्याच्यानंतर मात्र तुम्ही हे जे आजार आहे ते तुम्हाला आम्ही त्याच्यासाठी कव्हर देऊ. ओके, तर या पद्धतीने तर अशी ही हेल्थ पॉलिसी असते. आणि लक्षात घ्या की दर 5 वर्ष म्हणजे जसं जसं तुमचा एज स्लॅब चेंज होतो की 40 म्हणजे 25, पहिल्यांदा 20, 25, 30, 35, 40, तर जसं 5-5 वर्षांनी तुमचा एज स्लॅब चेंज होतो तसे बऱ्याचशा या कंपन्या ज्या आहेत त्यांचा प्रीमियम जो आहे तो वाढवत नेतात. आता असं झालेलं आहे की काही कंपन्या ज्या आहेत त्या दर वर्षालाही थोड्या थोड्या प्रमाणात म्हणजे एकदम 5 वर्षांनी न वाढवता दर वर्षाला थोडा थोडा प्रीमियम वाढवत जातात. तो साधारणतः 20 ते 25% राईज तो प्रीमियम मध्ये येतो. आता गंमत अशी झालेली की नुकतीच आता कसं आहे की प्रत्येक ह्या कंपन्यांना जरी त्या ह्या सगळ्या कंपन्या ज्या आहेत ते IRDA म्हणजे इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया, तर ह्या संस्थेच्या म्हणजे सेबी जसं आहे रेग्युलेटर तसंच ह्या कंपन्यांच्या त्यांचं ओव्हरऑल कामकाज पाहण्यासाठी आणि त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी आपली IRDA ही संस्था काम करते. तर ह्या संस्थेच्या अंडर ह्या कंपन्या काम करतात, परंतु त्यांचं ॲज अ बिझनेस बेनिफिट म्हणून त्या प्रत्येक कंपन्या त्यांच्या पद्धतीने काम करत राहतात. तर अशीच एक कंपनी जी आहे ती नुकतंच, आता मी नाव सांगणार नाही पण माझ्या काही इन्व्हेस्टर्सला म्हणजे ज्यांनी पॉलिसीज घेतलेल्या आहेत तर त्यांचे जे प्रीमियम आहेत जवळपास 50% हे प्रीमियम जे आहे ते वाढून आले. आणि मी स्वतःच या परिस्थितीमध्ये शॉक झाली की एवढा प्रीमियम म्हणजे कुठलाही एज स्लॅब चेंज झालेला नव्हता तरीही कंपनीने हे कारण सांगितले की ओव्हरऑल मेडिकल इन्फ्लेशन जे आहे वाढलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही हा प्रीमियम एवढ्या पद्धतीने वाढवलेला आहे. म्हणजे जो काही प्रीमियम मागच्या वर्षी 33,000चा होता त्या व्यक्तीचा, जो एक 48 वर्षाची व्यक्ती आहे, त्यांचा जो काही साधारणतः जे काही सम ॲश्युर्ड होतं त्याला 33,000चा प्रीमियम होता तो यावेळेस 49,000पर्यंत वाढून आला. म्हणजे जवळपास 50%ची प्रीमियम राईज झाला विदाऊट एनी एज स्लॅब चेंज. म्हणजे आता 1-2 वर्ष जेव्हा यांचा एज स्लॅब चेंज होईल तेव्हा परत एकदा प्रीमियम वाढेल. तर हा वाढणारा प्रीमियम जो आहे तो देखील एक खूप मोठं एक बर्डन यामुळे येत आहे. तर याच विषयी मला आज बोलण्यासाठी मी इथे आलेली आहे. तर एक स्टॅटिस्टिक मी तुम्हाला याच्यामध्ये असं सांगणार आहे, याच्यामध्ये पहा की इंडिया आणि US अगेन. तर आता US म्हणजे काय, तर US आपल्यासाठी कुठे ना कुठेतरी बेंचमार्क आहे आणि ते त्यांची जी तिथलं जे कव्हरेज पर्सेंटेज आहे त्या लोकांकडे जे हेल्थ इन्शुरन्स आहे तो साधारणतः 90%पेक्षा जास्त लोकांकडे हेल्थ इन्शुरन्स तिकडे आहे, किंबहुना तिथे कंपल्सरीच आहे काही प्रमाणामध्ये, असं मला जी काही माहिती आहे त्याच्यानुसार. आणि आपल्याकडे मात्र फक्त 30 ते 40% लोकांकडेच हा हेल्थ इन्शुरन्स आहे. त्यातही बऱ्याचदा मी म्हणेल की बरेच लोक जे आहेत ते अंडर म्हणजे खूप कमी व्हॅल्यू सम ॲश्युर्ड आहे. त्याच्यामध्ये फक्त एक साधारणतः वरची जी टॉप लेअर आहे 3 ते 4% लोक जे आहेत त्यांनी साधारणतः एक बऱ्यापैकी अमाऊंट सम ॲश्युर्ड घेतलेला आहे. आता अर्थात त्याच्यामध्ये हे वाढलेलं प्रीमियम ही कुठेतरी कारण आहे. ओके, तर याच्यामध्ये पहा की मेजर जो कव्हरेज लोकांना जो मिळतो तो आहे की आयुष्यमान भारत, त्याच्यानंतर ही जी सेंट्रल गव्हर्नमेंटची हेल्थ स्कीम जी आहे ती ESI जी काही सिस्टीम असते त्याच्यानंतर आणि बाकीचे प्रायव्हेट. तर ह्या ह्या स्कीम्समध्ये ह्या वेगवेगळ्या स्कीम्समधून लोक याच्यामधून कव्हरेज घेतात. त्याच्यामध्ये साधारण जसं मी म्हटलं की साधारणतः एक माझ्या मते हार्डली एक 5% लोक जे आहेत ते स्वतः प्रायव्हेट कंपनीकडून स्वतःचा इन्शुरन्स घेतात. बाकी बऱ्यापैकी लोक जे आहेत ते हे याच्यामध्ये जी दिसत आहेत 30-40% लोकांमधली ती बऱ्यापैकी लोक जे आहेत ते स्वतः गव्हर्नमेंटवर अवलंबून आहेत. म्हणजे जी काही आपली आयुष्यमान भारत योजना आहे, जसं मी म्हटलं आयुष्यमान भारत, CGHS किंवा ESI ह्या योजनांवरच अवलंबून आहे. आणि प्रायव्हेटमध्ये अगेन स्वतः रिटेल म्हणजे स्वतःचा इन्शुरन्स घेणारी खूपच कमी, भरे चांगल्या सॅलरीवर असो पण तरी देखील याचा अवेअरनेस आणि त्या पद्धतीचा प्रीमियम स्वतःची पॉलिसी घेणारे लोक देखील अगदीच कमी आहेत. ओके, आणि मेजॉरिटी जे लोक डिपेंडंट आहेत ते त्यांच्या एम्प्लॉयरवर की आमच्याकडे कॉर्पोरेटचा इन्शुरन्स आहे असं लोक त्याच्यामध्ये सांगतात. ओके, आणि दुसरं जे आहे जर USचं त्याच कम्पॅरेटिव्हली डेटा पाहिलं तर अगेन यांच्याकडे पण देखील मेजॉरिटी डिपेंडन्सी जी आहे ती एम्प्लॉयरवरच आहे. म्हणजे कुठेतरी जिथे लोक जॉब करतात तिथून तो इन्शुरन्स घेतला जातो. आणि
आणि दुसरं आहे त्यांच्याकडे पण देखील मेडिकेड, मेडिकेअर आणि एसी या गव्हर्नमेंटच्या, एसी विषयी मला जास्त माहित नाही, पण मेडिकेड आणि मेडिकेअर ह्या ज्या आहेत त्या वयोवृद्ध लोक किंवा अपंग लोक आणि जे पॉवर्टी लाईनच्या खाली लोक आहेत अशा लोकांसाठी ह्या योजना तिथे राबवल्या जातात. ओके, तर याच्यामध्ये जर पाहिलं तर प्रायव्हेट वर्सेस पब्लिक, जसं मी मगाशी म्हटलं की 10 ते 15% लोक फक्त प्रायव्हेट मधून घेत आहेत आणि बाकी 30 ते 35% लोक जे आहेत ते पब्लिक इन्शुरन्सवर अवलंबून आहेत, जे साधारणतः म्हणजे आयुष्यमान भारतचा हायेस्ट सगळ्यात कव्हरेज आहे जे 5 लाखापर्यंत जातं. ओके, आणि जो आजच्या युगामध्ये तो देखील फार कमी आहे असं मी म्हणेल. ओके, पण काहीच नसण्यापेक्षा तेही असलेलं, ते तर असलेलं बरं असं एकीकडे आपल्याला म्हणावं लागेल. आणि त्याच कम्पॅरेटिव्ह जर अमेरिकेमध्ये जर पाहिलं तर साधारणतः 50 ते 60% लोक जे आहेत ते प्रायव्हेट संस्थेकडून इन्शुरन्स घेतात आणि 20 ते 25% जे आहेत ते फक्त पब्लिक कडून घेतले जातात. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे की ज्याच्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवते तो आहे की जसं मगाशी मी म्हटलं की आता 49 लाखाचा जर प्रीमियम त्या व्यक्तीला भरायला लागला तर त्याच्यामध्ये सरकारला किती वाटा जातो, तर 18% वाटा जो आहे तो सरकारला जाणार आहे याच्यामधला. म्हणजे पहा की अगदी आपण 50,000ची एक व्हॅल्यू पाहिली साधारणतः, तर 18 म्हणजे जवळपास याच्यामध्ये 50,000चा ऑलमोस्ट म्हणजे साधारणतः 9,000 रुपये जे आहेत ते सरकारला याच्यामधनं जाणार आहेत जीएसटीच्या स्वरूपात. तर हा जो टॅक्स आहे म्हणजे जो आहे तो खूप जास्त आहे असं मला वाटतंय. की पहा की एकतर लोक स्वतःचा प्रयत्न करतात इथे, म्हणजे पहा की लोक एक प्रयत्न करतात की मी स्वतः माझा इन्शुरन्स घेतोय, मी सरकारवर इथे अवलंबून राहत नाहीये. तर हा एक स्वतःचा, लोक जर स्वतःचा इन्शुरन्स घेत आहेत स्वतःहून तर त्यांचा हा प्रयत्न आहे. तर त्या प्रयत्नाला सरकारने कुठे ना कुठेतरी, नक्कीच आपल्या इथे मी म्हणेल की सरकार खूप छान प्रयत्न करत आहे. आयुष्यमान भारत सारख्या योजना सरकारने आणलेल्या आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या स्कीम्स आरोग्य विम्यासाठी सरकार आणतंय. परंतु जे लोक स्वतः प्रयत्न करतात की आम्ही स्वतःचा इन्शुरन्स घेतोय आमच्या म्हणजे सरकारवर डिपेंडंट न राहता, तर त्यांना एक सपोर्ट म्हणून सरकारने हा जो काही 18% जीएसटी या हेल्थ इन्शुरन्सवर लावलेला आहे तो कुठे ना कुठेतरी कमी व्हायला हवा. खूप हेवी इन्शुरन्सवर हा टॅक्सेशन हे आहे. ओके, याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर आज जवळपास 40 ते 50% पॉप्युलेशन आपल्या भारतातली आहे जी मी म्हणेल की मिसिंग मिडल हे आहे आणि त्यांच्याकडे हा कुठल्याही पद्धतीचा इन्शुरन्स नाही आता. कारण पहा की ते एकतर कुठेतरी साध्या कंपन्यांमध्ये काम करतात जिथे एम्प्लॉई इन्शुरन्स देत नाहीये किंवा ते अशाही पद्धतीच्या कॅटेगरीमध्ये आहेत की जिथे सरकारचा पण विमा त्यांना मिळू शकत नाहीये. तर अशी जवळपास 40 ते 50% लोक ह्या कॅटेगरीमध्ये येत आहेत आणि ज्यांना धड म्हणजे इकडे पण नाहीये, धड आडना विहीर मध्ये ते आहेत आणि स्वतःचा घ्यायचं म्हटलं तर प्रीमियम एवढे हाय आहेत. मग त्याच्यामध्ये त्यातल्या त्यात त्यांना सपोर्ट काय, तर सरकारने कुठे ना कुठे मिळून सबसिडी द्यावी इधर, किंवा दुसरा ऑप्शन जीएसटी, त्याच्यावरचा जो काही हेवी जीएसटी आहे तो एकतर पूर्णतः काढून टाकावा किंवा अगदी जेवढा लोएस्ट पॉसिबल आहे तेवढा हा जीएसटी करावा अशी माझी सरकारला अगदी कळकळून विनंती आहे ही. ओके, सरकार नक्कीच खूप छान पद्धतीने आपलं भारत सरकार काम करत आहे. माझं याच्यामध्ये कुठल्याही पक्षाला सपोर्ट नाही किंवा कुठलाही कुठलंच म्हणजे याच्यामध्ये पक्षाच्या रिलेटेड काही विषय नाही. मी हा जो काही भारत सरकारच्या याच्यामध्ये जे काही प्रातिनिधिक व्यक्ती आहेत त्यांना ही कळकळीची विनंती आहे की त्यांनी जो काही हा हाय जीएसटी ठेवलेला आहे तो कमी करावा, जेणेकरून जो काही बर्डन आहे सामान्य व्यक्तींवरचं ते कमी येईल आणि जास्तीत जास्त लोक त्यामुळे विमा घेतील. त्याच्यामध्ये एक प्रोबॅबिलिटी तरी वाढेल. जर एखाद्या व्यक्तीला 50,000च्या ऐवजी 40,000चा विमा प्रीमियम पडतोय तर नक्कीच ती व्यक्ती जास्त विचार करेल. त्याचबरोबर अगेन IRDA पण माझा ही एक कळकळीची विनंती आहे की अशा पद्धतीने जो हेवी प्रीमियम वाढवला जातो, डायरेक्ट 50%चा प्रीमियम जर एखादी कंपनी वाढवत असेल तर त्या पद्धती देखील IRDA इथे हस्तक्षेप करावा आणि नक्की एवढा प्रीमियम का वाढला जावा याच्यावर देखील ह्याचा अभ्यास केला जावा अशी देखील मी इथे कळकळीची विनंती करतेय. तर माझा हा व्हिडिओ, माझी खूप कळकळीची विनंती आहे मंडळी की तुम्हाला जास्तीत जास्त मंडळींपर्यंत तुम्ही पोहोचवा, जेणेकरून हा आवाज शेवटी कुठे ना कुठेतरी आवाज उठवला तर तो कुठे पुढेपर्यंत पोहोचेल. इनफॅक्ट म्हणजे मागे जीएसटी कौन्सिल याच्या रिगार्डिंग स्थापन पण झालं होतं, पण हा जो डिसिजन आहे याच्यावरचं डिसिजन मेकिंग पुढे ढकललं जात आहे. तर जीएसटीवर पण देखील याच्यावर नक्की लवकरात लवकर याच्यावर डिसिजन घेतला जावा, हा जीएसटी कमी केला जावा आणि त्याचबरोबर एवढे जे काही प्रीमियम हेवीली वाढवले जातात अपार्ट फ्रॉम द एज स्लॅब, तर त्यावर देखील IRDA ने नक्कीच कंट्रोल करावा. तर अशी माझी
कळकळीची विनंती आहे IRDA ला. आणि मंडळी, नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळीमध्ये नक्की हा व्हिडिओ शेअर करा. बाकी काही नाही शेअर केलं तरी चालेल, पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण आज हे मिसिंग मिडल जे आहे ते जे विदाऊट मेडिक्लेम हे जे कुठे ना कुठेतरी अक्षरशः धडपडतंय. कारण पहा की ही जी सायकल आहे, जी पॉवर्टीची सायकल, ही जर हा प्रॉपर इन्शुरन्स नसेल तर ह्या सायकलमध्ये लोक अडकून राहणार आहेत, आपण लोक अडकून राहणार आहोत. ओके, कारण शेवटी जर इन्शुरन्स नसेल तर हातातला पैसा मग याच्यामध्ये जो काही गुंतवणूक केला असेल तो त्याच्यामध्ये टाकायचा आजारांमध्ये. ओके, तर ही सगळी गोष्ट ही खूप एक वाईट दुष्टचक्र आहे हे. तर या दुष्टचक्रामध्ये मधून बाहेर पडण्यासाठी हा मेडिकल इन्शुरन्स हा एक कुठे ना कुठेतरी एक छोटा भाग आहे. सगळ्यात महत्वाचं तर म्हणजे की देवाने आपल्याला परमेश्वराने जी चांगली हेल्थ दिलेली आहे तिथं मेंटेन करणं ही इट शुड बी द हायेस्ट प्रायोरिटी आपली. ओके, पैशाच्या मागे पडणं ही सेकंड प्रायोरिटी, पण त्याच्याही दॅट शुड बी द हायेस्ट प्रायोरिटी की आपल्याला देवाने जे आयतं दिलेलं आहे ते आपण मेंटेन करायचं. त्याच्यानंतर जो काही वेल्थ त्याच्यामध्ये बनवायची आणि ती वेल्थ सांभाळण्यासाठी हा इन्शुरन्स गरजेचा आहे. आणि त्या इन्शुरन्सवरचा जो काही टॅक्सेस आहेत तो हा कमी करावं, त्याच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. तर मंडळी, आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि चॅनलला मंडळी नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.